चला तर आज पाहूया काही चालू घडामोडी. अशाच चालू घडामोडीसाठी आणि इतर माहितीसाठी तुम्ही देवांश स्टडी या चॅनलला फॉलो करा. स्वातंत्र्य दिनी भारत सरकारने 127 शौर्य पुरस्कार, 40 विशिष्ट सेवा पुरस्कार आणि 290 उल्लेखनीय पदक दिली. त्यानंतर आसाम या राज्यामध्ये 18 वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड देण्यास बंदी घालण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील भारतातील सर्वात रुंद केबल स्टँड पुलाचे उद्घाटन केले. तर या पुलाचे नाव अंटॉन सिमरिया हे असे असून या ठिकाण बिहार पाटणा जिल्ह्यातील औंटा आणि बेगूसरायमधील सिमरिया यांना हा पूल जोडतो. तर हा भारतातील सर्वात रुंद पूल असून लांबी 1.8 किलोमीटर तर याची रुंदी 34 मीटर आहे. असे तंत्रज्ञान वापरून बॉक्स पुशिंग असे तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलेला हा पहिल्यांदाच वापरण्यात आलेला हा पूल आहे. त्यानंतर केरळ राज्याने 21 ऑगस्ट 2025 रोजी एक ऐतिहासिक यश मिळवले. तर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी औपचारिकपणे घोषणा केली की केरळ हे भारतातील पहिले 100% डिजिटली साक्षर राज्य बनले. तर हे यश डीजी केरळ या प्रकल्पाच्या यशस्वी पहिल्या टप्प्यामुळे शक्य झाले. त्यानंतर MiG-21 चे शेवटचे उड्डाण भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील एका गौरवशाली अध्यायाची सांगता होणार आहे. तर 26 सप्टेंबर रोजी चंदीगड येथे होणाऱ्या औपचारिक निवृत्ती समारंभामध्ये या विमानाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. जगातील सर्वाधिक विक्री झालेलं सुपरसॉनिक जेट विमान 1959 पासून आजपर्यंत सुमारे 11,500 पेक्षाही जास्त MiG-21 विमान तयार झाली. तर एवढ्या संख्येत आजवर कोणतेही सुपरसॉनिक विमान बनलेलं नाही. 70हून अधिक देशांनी हे विमान वापरलं. सोव्हिएत युनियनपासून आफ्रिका, आशिया, युरोप एकूण 65 देशांनी MiG-21 उडवलं आहे. भारताने 1963 मध्ये हे विमान घेतलं आणि तेव्हा ते देशातील सर्वात वेगवान जेट होते. भारताने HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मार्फत MiG-21 विमान बनवलं. 1971 चे युद्ध असो किंवा 1965 चे युद्ध, या युद्धामध्ये या विमानाने भाग घेतला होता आणि 14 डिसेंबर रोजी ढाका येथील गव्हर्नरच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यानंतर 1999 मध्ये कारगिल युद्धातही या विमानाने ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत आपला पराक्रम दाखवला होता. अवघ्या 2 मिनिटांमध्ये 2000 पेक्षाही जास्त किलोमीटर/आवर इतका वेग आहे या विमानाचा. 2019 मध्ये बालाकोट हल्ल्यानंतर कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या F-16 ला आव्हान दिलं आणि हे विमान जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. परंतु प्रत्येक गोष्टीची ही वेळ असते आणि प्रत्येक गोष्टीची वेळ असल्यामुळे हे तंत्रज्ञान आता जुने झाले आहे. त्यासाठी देखभाल करणे कठीण आहे. म्हणून आज तेजस, राफेल आणि सुखोई 30 यासारख्या नवीन तंत्रज्ञानाकडे वाटचाल आहे. म्हणून या विमानाला अखेरचा निरोप सप्टेंबर महिन्यात देण्यात येणार आहे. 130वे घटना दुरुस्ती विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये मांडले. राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्री जर त्यांच्यावर गंभीर गुन्हा असेल आणि सलग 30 दिवस तुरुंगात राहिले असतील तर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल, असे या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकाचे स्वरूप आहे. एकदा तुरुंगातून सुटल्यानंतर तुम्हाला पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. म्हणजे पद सोडून जरी मुक्त झालो तरी त्यानंतर पुन्हा राजकारणात येऊ शकता. यासाठी तीव्र विरोध करण्यात आला आणि हे विधेयक जेपीसीकडे अर्थात सरकारने
सदस्य संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची विनंती केली. अर्थातच दृष्टिकोन सुधारण्याची संधी आहे. INS अर्नाळा पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका नौदलात सहभागी. भारताचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे की आत्मनिर्भर भारत, मग या सिरीजमधील ही पहिली युद्धनौका आहे की ज्याचे 85% पार्ट हे भारतात बनलेले आहेत. आणि या अर्नाळा हे नाव अर्नाळा किल्ला महाराष्ट्र यावरून देण्यात आले की अर्नाळा हे नाव महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यावरून अर्नाळा या किल्ल्यावरून देण्यात आले. हा किल्ला वसई तालुक्यातील अर्नाळा गावात आणि एक जलदुर्ग आहे यावरून या युद्धनौकेस हे नाव देण्यात आले. याची वैशिष्ट्ये स्वदेशी विकास आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत 80% पेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा समावेश, मूलभूत भूमिका, उथळ पाण्यातील पाणबुडीचा शोध घेणे आणि निष्क्रियकरण करणे हे मुख्य कार्य. यानंतर अशाच चालू घडामोडीसाठी तुम्ही देवांश स्टडी या चॅनलला फॉलो करा. पुढील भाग लवकरच टाकण्यात येईल. तसेच आगामी येणाऱ्या भरतीसाठी महत्त्वपूर्ण टॉपिक या चॅनलवर टाकण्यात येतील.